सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, ध्यान उभे सुंदर ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ध्यान उभे विटेवरे, सुंदर ध्यान उभे विटेवरे, करकटावरी करकटावरी हे तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर आवडे निरंतर, आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, कर कुंडले तळपते श्रवणी, मकर कुंडले, मकर कुंडले, मकर कुंडले तळपते श्रवणी, कंठे कौस्तुभमणी, कंठे कौस्तुभमणी विराजित हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर हे हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख नाही लागत आहे हवा. हां ठीक. माईक द्यायचा का खाली? कसं वाजवा ना, वाजवायचं नाही नाही वाजवायचं. हां हां बस. हॅलो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय राम. कृष्ण
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी म्हणुनी विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आकार सर्व सुखाचे आकार बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरि जय जय राम चाले हे शरीर कोणाची ये सत्ते चाले हे शरीर कोणाची आस चाले हे शरीर कोणाची या सत्ते चाले हे शरीर
सत्ता शची पाने आले जाची सत्ता राहिली अहंता मग कोठे राहिली अंधा मग कोठे राहिली अंधा मग कोठे देखवे ऐकवे एक नारायण देखवे ऐकवे एक नारायण देखवी ऐकवे एक नारायण तयाचे भजन चुको नको दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको तुका म्हणे विठो भरला सभाया विठो भरला सभा तुका म्हणे विठो भरला सभाया विठो भरला पुणे काय आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाच भजन चुको नको बारक माई जय जय कुमार जय जय कुमार कुमार हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय जय विठोबार हरि जय हरि हरि चाले शरीरा कुणाचे सत्य चाले शरीरा कुणाचे सत्य चाले
चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलविते हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये. देखवी ऐकवी एक नारायण, तयांचे भजन चुको नये. वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तुका म्हणे विठो भरला सभाय. उणे काय आहे चराचरी. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संताचे, सरे चरण संताचे, सरे चरण संताचे. त्यांचा कृपा दाने सतेचा विस्तार, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. रंगा येवो ये, रंगा येवो ये, हा रंगा येवो ये, रंगा येवो ये, रंगा येवो ये, रंगा येवो ये. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावनेने नमस्कार करते. मला वाटते 5 ते 6 वर्षानंतर वेळूक गावामध्ये सेवेचा योग आला. पारायण
सप्ताहाच्या वेळी आपण 1 वर्ष सेवा केली होती. उपस्थित सर्व श्रोतृ सज्जनांच्या अंतरंगात असलेल्या आत्मतत्वाला प्रणिपात करते. कीर्तनावर प्रेम करणारी मंडळी आपण आहात. आज ज्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत, नैमित्तिक 1 दिवसीय कार्यक्रम, परमादरणीय महाराजांचा फोन आला, परमादरणीय जगन्नाथजी महाराजांचा फोन यावा, संपर्क व्हावा आणि त्यांनी आज्ञा करावी आणि माहेरचा आपला घरचा कार्यक्रम म्हणून पटकन हो म्हणावं असं झालं. खूप दिवसांपूर्वी कार्यक्रम ठरलाय असं नाही, पण माहेरच्या माणसांना नाही म्हणायचं नाही. त्यामुळे परमादरणीय आमचे जयराम मामा त्यांच्या या कौटुंबिक कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात. माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. आई आणि बाबांच्या आजोबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलो आहोत. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः असं म्हटलंय. उदारो वंश पुण्येन आणि आत्मपुण्येन भाग्यवान. आईवडिलांची पुण्याई असते तेव्हा आपल्याकडून असं काहीतरी घडतं, जीवन कृतार्थ अवस्थेला पोहोचावं असं वाटत राहतं. आज निरूपणाकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पाठांतरातला आहे. तुकोबारायांनी जीवनाचं खरं इप्सित काय असावं, साध्य काय असावं, गंतव्य काय, मर्म काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोडंसं आपण बोलता बोलता म्हणतो ना, मी नाही तर कोण. आपल्याला फार अहंकार असतो, मैं नाही तो कोण. तुकोबाराय म्हणतायत तो नाही तर कोण, असं नकार दर्शवला आणि तोच आहे हे ठामपणे होकारात सांगितलं. या सबंध विश्वमात्रावरती, सृष्टीवरती, चराचर भगवंताची जर व्याप्ती असेल, कुणाची असेल तर ती फक्त भगवंताची, एका परमेश्वराची आहे. हे ठामपणे तुकोबारायांचा हा अभंग आम्हाला सांगतोय. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, हा दराराजांचा होता. धन्य तुकोबा समर्थ. 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करून घेतली, पांडुरंगाला आपलंसं केलं आणि खऱ्या अर्थी जीवनाचं ध्येय निश्चित झालं. भगवंतांनी जे दिलं ते स्वीकारलं. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तक्रार कधीच नाही केली. संतांनी तक्रार नाही केली. श्रोते हो, तक्रार तुम्ही आम्ही करतो. त्यामुळे या तुकोबारायांच्या अभंगाला अर्थस्पर्श करायचा. आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा भगवान परमात्मा पंढरीशाच्या चरणावरती समर्पित करायची. विठ्ठल कीर्तनाच्या सेवेसाठी उपस्थित असलेली सर्व मंडळी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेत, घरचीच आहेत. त्यामुळं कीर्तन काही खूप कुठे बाहेर करते असा भाव नाहीये. सगळी आपण आपलीच माणसं आहोत. आपणच आपला आनंद या सेवेचा घ्यायचा आणि आईबाबांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला ही सेवा समर्पित करायची. चाले हे शरीर कोणाची आसत्ते, तुकोबारायांचा अभंग आहे. ज्या तुकोबारायांनी तासनतास कीर्तनाला उभं राहावं, लोकांनी वेड्यात काढलं तरी सुद्धा ते सहन करावं आणि मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे असं म्हणत भक्तीचा प्रसार प्रचार करावा, जागर घालावा. फक्त मंदिरात टाळ कुटणं म्हणजे भक्ती नाही, तर धर्माचे पालन करणे, पाखंड खंडण हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, नामप्रचार प्रसार करावा, धर्मपालन करावं, देशावर धर्मावर प्रेम करावं, असं आपल्या उक्तीतनं आणि कृतीतनं दोन्ही पद्धतीने संतांनी आम्हाला सांगितलं. महाराजांचा अधिकार फार मोठा आहे, आपण सगळे जाणता. अनगडशहा नावाचा फकीर देहूमध्ये येतात. कटोरा भरावा, कटोरा भरत नव्हता. तुकोबारायांच्या घरासमोर यावं, हाक मारावी, थाली का कटोरा भर दे. आणि तुकोबारायांची अवलामाई जात्यावर दळण दळत असताना 4 वर्षाची भागीरथी पीठ घ्यावं हातामध्ये आणि धावत जावं आणि कटोऱ्यामध्ये भरावं. आवली मागणं यायची आणि असा फटका मारायची, बाप तर जातोच आहे टाळ कुटायला, इथं 2 घरचं मागून आणते आणि मग तुम्हाला खायला घालते, टाक खाली म्हणायची पीठ. पण हाताला चिकटलेलं उरलेलं पीठ असं झाडावं नुसतं कटोऱ्यामध्ये आणि सर 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 पिठाची धार लागावी, कटोरा भरून पीठ खाली सांडावं. मग त्यांनी म्हणावं, तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग, उनका सेतू भंग या इनका सेतू अभंग. 2 राम, त्रेतायुगात 1 राम होऊन गेले आणि आम्हाला आज तुकोबारायांच्या रूपाने, ज्यांच्या हृदयात तोच आत्माराम आहे असे तुकोबा, अभंग असं साहित्य दिलं आणि मानवी जीवनाला एक सुंदर अशी दिशा प्रदान केली. प्रापंचिक मनुष्य मी कुणीतरी वेगळा आहे, हे सगळं काही चाललंय ते माझ्यामुळं चाललंय असं ज्यावेळी संतांना दिसतं
त्यावेळी संतांचं हृदय कळवळतं आणि मग उपदेश बाहेर निघतो मुखातून. बरं, तो उपदेश सुद्धा असा असतो, जाणून बुजून ओढून ताणून काही करावं नाही लागत. सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती. संतांचं सहज बोलणं सुद्धा उपदेशाची पेठ असते, उपदेशाचं भांडार असतं. आम्हाला ठरवून बोलावं लागतं. पण जयांचे हृदयी भगवंत अचल राहिला निवांत, ते सहजी बोलत ब्रह्मनिरूपण. त्यांच्या सहज बोलण्याला सुद्धा ब्रह्मनिरूपणाचा दर्जा प्राप्त होतो. आणि हे ब्रह्मनिरूपण 3,500 ते 5,000 अभंगांच्या मध्ये गाथेत तुकोबरायांनी करावं. आणि एवढं करून काय म्हणावं, कायम्या पामरे बोलावी उत्तरे. मला देवानी बोलवलं, तुका म्हणे मज बोलवी तो देव, मज विश्वंभरे बोलविले. नाहीतर इतकं सगळं जरी केलं तरी सुद्धा मी तो हमाल भारवाही, ही तुकोबरायांची धारणा आहे. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, हा ज्ञानू निवृत्तीने केला, सगळं श्रेय दिलं की नाही हो. श्रवण भक्ती आपण सगळे करतो. या श्राद्धाच्या कार्यक्रमाला असू दे, अन्य कुठल्या कार्यक्रमाला असू दे, आपण कीर्तनाचं आयोजन करतो. सूक्ष्म असलेली कर्मातली चूक दुरुस्त व्हावी किंवा ती चूकच होऊ नये म्हणून कर्माला भक्तीची जोड द्यावी, याकरता श्राद्धाच्या दिवशी आपण, पुण्यस्मरणाच्या दिवशी आपण कीर्तन करतो, कीर्तन सेवा आयोजित करतो, भजन करतो, नामस्मरण करतो, कारण देवाला ते आवडतं. श्रवणाचे मिसे बैसावे येमोनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे, असं ज्ञानोबाराय म्हणतात की नाही. श्रवण भक्ती पहिली आहे. आणि हे करत असताना ज्ञानोबांनी ठामपणे प्रतिज्ञाच केली. खरं तर हा ज्ञानोबांचा स्वभाव नाहीये, पण माऊली म्हणतात, आता अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आता मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळ्या सुखांना पात्र व्हायचं असेल ना, तर या कीर्तनाच्या मंडपात येऊन बसा, या धर्ममंडपात या. इथं सगळी सुख हजर आहेत. जे सुख आपण प्रपंचात शोधतो ना, ते इथे मिळेल. खरं सुख इथे मिळेल. प्रपंचातलं सुख नश्वर आहे. प्रतिज्ञा अशी करतात, या कारणे मी बोले ना, बोलिया रूपाचे रूप दावीना, अतींद्रिय परिभोगवीना, इंद्रिया करवी. या कारणे मी बोले ना, मी बोलतोय, मी प्रतिज्ञा करून सांगतो, मी ठामपणे सांगतो की अतिंद्रिय असलेला तो परमात्मा या इंद्रियांनाच त्याला बघता येईल अशी व्यवस्था मी तुम्हाला सांगतो. हा स्वभाव माऊलींचा नाही. हे तुकोबांनी म्हटलं तर शोभेल, हे हे नामदेव महाराजांनी म्हटलं तर शोभेल, पण ज्ञानोबा आपला स्वभाव थोडा बाजूला ठेवतात आणि ठाम भूमिका घेऊन सांगतात, ही प्रतिज्ञा करून मी सांगतो. पण बऱ्याचदा काय असतं, कीर्तनामध्ये शास्त्र, तत्वज्ञान, वेदांत, सिद्धांत असं काही कीर्तनकारांनी बोलायला सुरुवात केली तर लोकांना असं वाटतं आपला आणि याचा काहीही संबंध नाही. हे आपल्या दूरदूरपर्यंत नको, आपल्याला प्रपंचातल्या गोष्टी पाहिजेत, याचा आपल्या काही संबंध नाही. हे म्हणजे असं झालं, आजारी माणूस आहे, अगदी काटेला खिळलेला आहे, ॲडमिट आहे पेशंट, आणि त्यांनी असं म्हणायचं की माझा आणि डॉक्टरचा काहीच संबंध नाही. हे असं गंमत, असा विनोद झाला आमच्या बाबतीतला. म्हणून आम्ही अपेक्षा वेगळी करतो श्रवणाची, पण या श्रवणामध्ये शास्त्र चिंतन घडावं आणि खऱ्या अर्थी मानवी जीवनाला कृतार्थ अवस्था प्राप्त व्हावी, एक सुंदर दिशा मिळावी आणि नरदेहाचं सार्थक कशामध्ये हे कळावं. काय सार्थक आहे, या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. सच्चिदानंद अशी पदवी आम्हाला घेता येते असं संतांचं म्हणणं आहे का हो अशी कुठे पदवी? सच्चिदानंद. आम्हाला पद्मविभूषण, पद्मश्री माहिती आहे की नाही, अनेक प्रकारच्या पदव्या माहिती आहेत, पण सच्चिदानंद ही पदवी घेतली संतांनी. सच्चिदानंद आयुष्याचा साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याचा साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे.
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या पदवीपर्यंत आम्ही पोहोचू शकतो हे संतांचं म्हणणं आहे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. स्वतःची धन्यता संतांनी पदोपदी व्यक्त केली स्वतःच्या वाङ्मयातनं, स्वतःच्या ग्रंथातनं. आपण जागे आहेत ना सगळे? आता काय झालंय, उशीर झालाय आणि पूर्ण 12 सव्वा 12 फार नाही 12 आहे की नाही, 12:15 पर्यंत आपण करूया सेवा. आमची धन्यता कशामध्ये आहे? तुकोबराय सांगतात, संत सांगतात, आयुष्यामध्ये सच्चिदानंद अवस्थेला प्राप्त होणं. तुकोबरायांनी ती पदवी मिळवली. रामेश्वर शास्त्रींनी त्यांचं वर्णन केलं. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आम्हाला ही पदवी मिळवता येईल का? कैवल्याचा पुतळा, सच्चिदानंदाची मूर्ती असं कधी पाहिलंय का आपण? पण ज्ञानोबांच्या बाबतीत ते जगाने पाहिलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आमचा देह नश्वर आहे आम्हाला ठाऊक आहे, पण तरी सुद्धा आम्ही इतके भ्रमात राहतो. महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं प्रकरण आहे आणि त्यामध्ये यक्षराजांनी धर्माला अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेत. त्या सगळ्याची यथार्थ उत्तरं धर्मराजांनी यक्षाला दिलेली आहेत. सगळ्यात हुशार विद्यार्थी त्याला म्हणायचं, मोठ्यात मोठ्या प्रश्नाचं कमीत कमी शब्दात जो उत्तर देतो की नाही त्याला म्हणायचं हुशार विद्यार्थी. आपल्याकडे फापट पसारा चालत नाही, संतांनाही तो आवडत नव्हता. फापट पसारा चालत नाही पण झालाय त्याला काय करायचं? 1.5-2 तासाचं कीर्तन परवडत नाही, 3 तास पिक्चरात चालेल. आम्हाला फार आवडत नाही ना या गोष्टी. संतांनी सुद्धा थोडकं मोजकच सांगितलं, अर्क शोधून काढला. पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने तुकोबराय म्हणतात. आणि मग मी अर्क शोधून काढलाय तुम्हाला आणि क्रीम तुमच्या समोर ठेवतोय. क्रीम आम्हाला किती सोपं आहे. म्हणून आम्ही काय करतो, शास्त्राला अवघड असं काहीतरी ठरवतो आणि वाटेच लागत नाही, त्याच्या जातच नाही त्याच्याजवळ. पण धर्मशास्त्र कठोर आहे, कठीण आहे असं आम्हाला वाटतं. पण संतांनी ते अगदी सोपं करून आम्हाला असा तोंडापर्यंत घास आणून दिलाय. हो, आई कसं करते? धर्माला माऊली म्हटलंय, श्रुतींना माऊली म्हटलं ज्ञानोबांनी. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुतींना माऊली म्हटलं ज्ञानोबांनी. आई काय करते? चालत असलेलं लेकरू, 1-1.5-2 वर्षाचं लेकरू असतं, नुकतंच चालतंय आणि चालताना फार कॉन्फिडन्स असतो बघा लहान मुलांना. त्याला चालायचंच असतं, ते पडतं 10 वेळा पण तरी त्याला मी चालणार. आणि आई म्हणते नको बाळा मी उचलून घेते, चिखल आहे, खराब होशील, पडशील. पण नाही, चालायचा हा अट्टाहास करून तो मुलगा चालतो आणि काही वेळ 2-4 पावलं झालं, ठेचकळलं, पडलं. 2 वर्षाचं नुकतंच पाऊल जमिनीवर पडत असतं, चिखलात पडलं, बरबटलं. आई म्हणते का जाऊ दे आता खराब झालंय, बरबटले, मला नकोच आता हे. असं आई म्हणेल का? आई म्हणेल, आई स्वच्छ करेल, त्याला जवळ घेईल, धुवेल स्वच्छ, पटापट त्याचे मुके घेईल. आम्हाला संत म्हणतात आमची शास्त्र माऊली अशी आहे. धर्म कठोर आहे पण तो आईच्या प्रेमाने आम्हाला सांभाळतो सुद्धा. म्हणून शास्त्राचं तत्वज्ञान, अवघड असलेलं तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दामध्ये आम्हाला संतांनी असं मुखापर्यंत आणून दिले, सोपं करून दिलंय. पण आम्हाला काय वाटतं खूप काहीतरी अवघड आहे म्हणून आम्ही आध्यात्मिक आहे असं दाखवायला माणसं हसायला तयार नसतात. कायम चेहऱ्यावर 12 वाजलेले, कायम निगेटिव्हिटी. म्हणजे याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, ह्याच्यात राम नाही, त्याच्यात राम नाही, असं नकारात्मक जीवन आमचं भरून जातं. आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आम्ही गमवून बसतो. परिणामी जीवनामध्ये सुखप्राप्ती येत नाही. कितीही तुम्ही संपत्ती कमवा, ऐश्वर्य कमवा, सगळं मिळवा, पण समाधान नावाची श्रीमंती तुम्हाला मला मिळू शकत नाही. ती मिळेल कुठे याचा पत्ता संतांनी आम्हाला वेळोवेळी दिला आणि याकरता जाणीव दिली. मी सांगत होते आपल्याला, धर्मराजाला प्रश्न विचारला होता यक्षाने आणि धर्मराजाने उत्तर दिलं त्या प्रश्नाचं. प्रश्न असा होता की या जगामधलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? किम आश्चर्यम, या जगामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य काय? आपलं काय म्हणणं आहे? आपल्याला आश्चर्य माहिती आहेत ना जगातली? आपल्याला जगातली आश्चर्य माहिती? किती आश्चर्य आहेत जगात? किती? 7 आश्चर्य आहेत. मग त्याच्यामध्ये सगळी लिस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या सगळ्याच्या पलीकडचं एक आश्चर्य धर्मराजा यक्षाला सांगतात महाभारतामध्ये. ते म्हणाले, अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम येषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम म्हणाले, आपल्यापैकी कोणी जर गेलं तर त्या व्यक्तीला पोहोचवायला आपली मंडळी स्मशानात जातात, घाटावर जातात. तिथं गेल्यानंतर सगळा देह संस्कार परिपूर्णपणे पार पाडतात आणि सगळी मंडळी, घाटावर गेलेला प्रत्येक माणूस, बघा मी नाही सांगत, धर्मराजांचं उत्तर आहे,
गच्छन्ति यम मंदिरम येषा स्थिरत्वमिच्छन्ति किंवा आश्चर्यमतः परम, ते अशा पद्धतीने किंवा अशा कॉन्फिडन्सने किंवा अशा रुबाबात माघारी येतात की जणू काही आपल्याला इकडं परत यायचंच नाही. हे आश्चर्य आहे, धर्मराज म्हणतात. हे आश्चर्य आहे, सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. घाटावर गेलेला माणूस माघारी असा येतो पोहोचवून, गेलेल्याला पोहोचवून माघारी अशा रुबाबात येतो की जणू काही माझा याचा काही संबंध, मला इकडे यायचंच नाही कधी. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे जगातलं. तुकोबराय म्हणतात, ज्या शरीरावर आपल्याला असं वाटतं आपली सत्ता आहे, खरं तर तो दुर्लभात दुर्लभ असलेला मनुष्य देह भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळाला. दुर्लभम त्रयमयमयी तद्दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी सांगितल्या, त्यातलं मनुष्यत्व म्हणजे माणूसपण. देह मिळतोच, पण माणूसपण मिळणं फार कठीण असतं, दुर्गम असतं, दुर्लभ असतं. आणि पावला देह कागटाने न्याय नगडे उपाय घडोआले, नगडे उपाय घडोआले, नगडे उपाय घडोआले. कागटाने न्याय नगडे उपाय घडोआले, नगडे असा असतो कीर्तनाच्या सेवेचा. आपलीच माणसं असली की एक फार सुंदर सुरक्षित भाव असतो बघा, बाहेर कुठे जाऊन कीर्तन करताना. आणि इथे सगळी माझीच माणसं आहेत असा भाव आहे, आणि इतका आनंद गोड आपण सगळे घेताय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुर्लभातला दुर्गम आणि दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला. हातीपायी धड बनवलं देवानी, नाही केलं आंधळं, नाही केलं पांगळं, नाही केलं मुक बहिर, अव्यंग देह दिला. मग त्या देहाचे चोचले पुरवण्यात आयुष्य निघून गेलं. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित. महाराज म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. पुन्हा 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 जन्म मरणाच्या चक्रात आम्ही सापडतो. हे शरीर नश्वर हे आम्हाला माहिती असतं, तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात, मी बाजूला ठेवा आणि मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं वाटतंय ना मीच आहे, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, हे शरीर कुणाच्या सत्तेने चालतंय? अभंगाचं प्रथम चरण. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर
हो चाले शरीरा कोणा बोलावे कोणा बोलावे हरिविणा वाजवा, टाळ्या वाजवा. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविण. हे सगळं जुळून यायला सुद्धा भाग्य लागतं. अशी एवढ्या कार्यक्रमामध्ये आता तुम्ही मंडळी सीमित आहात, थोडं मतदानामुळे कदाचित तो परिणाम झालाय नाही का, बरोबर ना. पण असू दे, ते सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. पण हे होत असताना सगळं जुळून यायला दादांची सिस्टीम म्हणा किंवा हे सगळे माईक एकदम प्रमाणात लागणं, भाऊ किती अडचण होते बाहेर आपल्याला, कधी कधी नाही सगळं जुळून येत. आणि असं छान जुळल्यावर आपला कार्यक्रम आपण किती आनंद घेऊ शकतो त्याचं उदाहरण आहे. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविण. तुकोबरायांनी प्रश्न विचारला की तुम्ही स्वतःला कोण समजता, तुम्हाला काय वाटतं माझ्यामुळे सगळं चाललंय. आपण म्हणतो ना मी 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 मी. त्रैलोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, वीर मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, सर्वज्ञ मी, शूर मी, भोक्ता मीच, सुजान मी, सुजन मी, स्वानंद मी, श्रेष्ठ मी. मी मी हे चिकळे परंतु नकळे, कोठील मी कोण मी. सगळं मी 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 आपण म्हणतो ना, पण मला कळतच नाही आम्ही कोण, कुठून आलोय आणि कुठं जायचंय. आयुर्वेद शास्त्राने शरीराची व्याख्या केली. शीर्यते यत शरीरम, ज्याची सतत झीज होतीये त्याला शरीर म्हटलंय. दहते नित्यम तद देहम, जो सतत जळतोय त्याला म्हटलंय देह. देहाची व्याख्या आहे जो सतत जळतोय. तुम्ही म्हणाल ताई कुठं जळतंय, उकाडा आहे. आता बाहेर जळतंय म्हणाले, आम्ही कुठं काय जळतं बरं का, आतमध्ये अग्नी आहे, तो प्रज्वलित आहे, तो पेटलेला आहे, म्हणून आपण बसलोय. हॅलो. विठ्ठल 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 विठ्ठल. आतमधला अग्नी पेटलेला आहे, प्रज्वलित आहे तुमच्या माझ्या. म्हणून तर भगवंत म्हणतात त्या अग्नीचं काय काम, तो कोण आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणापान समायुक्तं पचामन्यं चतुर्विधम्. अहम वैश्वानरो भूत्वा, तो आतमध्ये बसलाय अग्निरूपानी. डॉक्टर त्याला काय म्हणतात, जठराग्नी. भगवंत म्हणतात अहम वैश्वानर, वैश्वानर. आणि तो जो आतमध्ये आहे पेटलेला, प्रदीप्त आहे, तो जास्त पेटला की आम्हाला काय होतं, भूक लागते. आतमधला अग्नी पेटला की आम्हाला भूक लागते, जठराग्नी त्याला म्हणतात. मग आम्हाला अन्नाची गरज आहे. आणि ते अन्न म्हणजे त्या अग्नीमध्ये टाकलेली आहुती आहे. रोज आम्ही यज्ञ करतो, रोज. कुठला यज्ञ, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. म्हणतो की नाही, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. तो यज्ञ आहे रोजचा आपला. या पेटलेल्या आगीमध्ये तो अन्नाचा घास म्हणजे आहुती आपण अर्पण करतो. ही अन्नाची आहुती कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आतला अग्नी पेटलेला आहे, प्रदीप्त आहे. एकदा का आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी आहे. मग बाहेर माणसं थांबतात का, अग्नी थंड झाला की आपण काय म्हणतो, उचला, घरासमोर गर्दी होते. म्हणून बाहेरून अग्नी लावण्याच्या आधी संत म्हणतात आपण आतला अग्नी प्रदीप्त ठेवूया, प्रज्वलित करूया. कुठला, देहबुद्धीचा अग्नी. म्हणजे काय, मी म्हणजे देह नाहीच आहे, माझा देह आहे, पण या देहामध्ये असणारा मी कुणीतरी दुसरा आहे. भगवतपूज्य आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, देह स्त्री पुत्र मित्रानुचर हयवृषास्तोष हे दुर्ममेथम सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथितमलममीमांसमीमांसयेह येते जीवन्ति येन व्यवहरन्ति पटवः येन सौभाग्यभाजः तं प्राणाधीशमन्तर्गत अमृतम् अमुं नैव मीमांसयन्ति. देह स्त्री पुत्र मित्र अनुचर सगळा संसार आम्ही जमवला, माझं 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 करता करता, पण आज जो बसलाय प्राणाधीश त्याला आम्ही विसरलो. आणि तो आहे तोपर्यंत सगळे व्यवहार आहे. चाले हे शरीर कोणाची आहे, सत्ते, त्याची सत्ता आहे म्हणून हा व्यवहार आम्ही करतोय. तो आहे म्हणून आम्ही हे सगळं करतोय, चालू शकतो, बोलू शकतो. तो निघून गेला. आम्ही भगवंताला मानायचं किंवा न मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
बाबा महाराज सातारकर म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलं एवढं लक्षात ठेवा, आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी होईल. मग संपलं जीवन, संपलं. वेळ नाही लागत श्वास संपायला, भगवंताचा निरोप यायला, पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्याची सत्ता मान्य करूया. तुकोबराय म्हणतात उपदेशात्मक भूमिकेनी, आणि बाप जसा आपल्या लेकराला कठोरपणे सांगतो ना, तसं तुकोबराय सांगतात, चाले हे शरीर कोणाची असत्य ऐक. त्याच्याशिवाय सकळ जगाचा सत्ताधीश कुणीच नाहीये, कुणीच नाहीये. त्या भगवंताशिवाय आम्ही हलू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये राम नाही असं आपण केव्हा म्हणतो, माणूस गेल्यावर म्हणतो राम संपला, राम गेला. त्यामुळे अशा पद्धतीने आमचं काहीतरी कर्तव्य आहे, त्याच्याविषयी कृतज्ञ राहणं. भरपूर दिलं त्यांनी आम्हाला, भरपूर दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं. पहिली गोष्ट अव्यंग देह दिला, मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. एका अवयवात जरी बिघाड झाला ना, या शरीराच्या, नश्वर असलेलं हे शरीर ते प्रापंचिक सुखामध्ये इतकं गुंतलंय, इतकं गुंतलंय, पण संसार खोटा आहे हे त्या मनाला वारंवार संतांनी सांगितलंय. इतका खोटा असलेला प्रपंच, त्याच्यातून आम्ही सुख मिळवायचा प्रयत्न करतो, शरीर सुखाची अपेक्षा करतो, कामना करतो, पण हे शरीर त्याच्या सत्तेने चालतंय एवढं लक्षात ठेवूया. आणि हा संसार खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेला येरझार घालत बसलो भगवंताच्या नामाशिवाय. त्याची सत्ता मान्य करूया. ती सत्ता मान्य नसली ना की आम्ही स्वतःच आहे सगळं असं समजून बसतो. काय झालं, एका राजवाड्यासमोरून एक फकीर चालला होता बरं का. एका राजवाड्याच्या समोरच्या रस्त्यावरून एक फकीर निघाला होता. आता फकीर कोणाला म्हणायचं, जो बेफिकीर आहे त्याला म्हणायचं फकीर. हातात कटोर आहे, बेफिकीर आहे, काही पर्वा नाही, जगाची नाही, प्रपंचाची नाही, काही नाही. निघाला आणि तो फकीर एका राजवाड्याच्या समोर आला. द्वारपाल होते 2 असे, आणि तो फकीर द्वारपालांना म्हणायला लागला की या धर्मशाळेत मला तुम्ही राहू द्याल का. ते द्वारपाल चिडले. ते म्हणले, बाबा तुम्हाला कळतं का, ही धर्मशाळा नाही, हा राजवाडा आहे, आमच्या राजाचा महाल आहे, राजवाडा आहे. तरी पण आपलं त्या फकीराचं तेच, मला या धर्मशाळेत 2 दिवस राहू द्याल का. 2 दिवस राहतो, लगेच निघून जातो. ते द्वारपाल किती वेळा सांगतायत पण ऐकायला तयार नाही. मला या धर्मशाळेत राहू द्या, मला या धर्मशाळेत राहू द्या. शेवटी राजापर्यंत बातमी गेली. राजाला यावं लागलं. काय गडबड आहे म्हणाले, विचारलं. द्वारपालांनी सांगितलं. म्हणाले, राजासाहेब महाराज हा ऐकायला तयार नाही, कुठला साधू बुवा आलाय. म्हणले, फकीर किती वेळा आम्ही सांगतोय, अरे ही धर्मशाळा नाही बाबा, हा आमच्या राजाचा राजवाडा आहे, महाल आहे, आणि धर्मशाळा लावलंय. तो फकीर म्हणाला, हे कोण आहेत. म्हणले, आमचे राजे आहेत. राजांनी विचारलं, काय महाराज तुमचं म्हणणं आहे. म्हणाले, मला या धर्मशाळेत राहू देता का 2 दिवस. त्याचं आपलं तेच. राजा म्हणाला, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ही धर्मशाळा नाहीये, हा माझा महाल आहे, मी इथला राजा आहे, मी इथला सत्ताधीश आहे. सत्ता कुणाकडे घेतली, देवाकडे दिली का, नाही, स्वतःकडे घेतली. मी इथला सत्ताधीश आहे, माझा महाल, मी राजा, माझी नगरी. त्या फकीराने त्याला एक विचारलं, बाबा रे तू इथे नव्हतास, मी काही वर्षांपूर्वी इथे आलो होतो, तू इथे नव्हतास. म्हणाले, दुसरंच कोणतरी होतं. हा म्हणले, आमचे वडील होते, आमचे वडील होते. काही वर्षांपूर्वी अजून आलो होतो. म्हणाले, असे जख्ख आजोबा वयाचे व्यक्ती होती. म्हणले, आमचे आजोबा असतील. मग ते कुठे गेले. ते गेले म्हणाले त्यांच्या मार्गाने. फकीर म्हणाले, आता तरी शहाणा हो बाबा, ही धर्मशाळा आहे हे मान्य कर. जब हंस अकेला उड़ जाएगा, सारे गम पधा पम गरे गरे सा. जब हंस अकेला उड़ जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा,
खाली पिंजरा पड़ा रह जाएगा। जब हंस अकेला उड़ जाएगा, जब हंस अकेला उड़ जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा। टूटेगा तेरे खजाने का ताला, टूटेगा तेरे खजाने का ताला, अंत समय पछताएगा, जब अंत समय पछताएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा। ये जग मुसाफिर खाना है पगले, ये जग मुसाफिर खाना है पगले। उर्दूमध्ये हिंदी भाषेमध्ये धर्मशाळेला मुसाफिर खाना असं म्हटलंय बरं का. कवी म्हणाले ये जग मुसाफिर खाना है पगले. धर्मशाळेत माणूस किती दिवस राहतो, कायमचा राहतो का? नाही. तसं या जगामध्ये आपण कायमसाठी आलोच नाही. यायचं 4 दिवस राहायचं, तिकीट आलं की जावं लागेल. ये जग मुसाफिर खाना है पगले, नैनों से नीर बहाएगा, फिर नैनों से नीर बहाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा। जब हंस अकेला उड़ जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा. सगळं इथं राहणार आहे. पहिला पै गाठी मारून कितीही कमावलं तरी सगळं इथंच राहायचंय. पूर्वीच्या जुने कीर्तनकार किंवा शास्त्रकार आम्हाला एक श्लोक कायम सांगायचे. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. सगळं इथं राहतं. विषय मोठा आहे या श्लोकाचा सुद्धा विस्तार. पण सगळं इथं राहतं. सोबत काय येतं म्हणाले, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. कर्म सोबत येतं. मग ते कर्म परमेश्वर आमचं पाहणार आहे. म्हणून आहे तोपर्यंत करायचं काय, तो मार्ग तुकोबराय सांगतात दुसऱ्या चरणामध्ये. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. हो देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक
ऐकवी एक नारायण. काय करायचं, काय बघायचं, काय पाहायचं, काय ऐकायचं, सगळं सांगून ठेवलं. त्याची सत्ता मान्य करूया. शरीरावर आमच्या संबंध जीवनावरती परमेश्वराची सत्ता आहे. मग आता आमचं काम काय? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. माणसांना भजनामध्ये कमी रस असतो, भोजनामध्ये जास्त असतो, नाही का? म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, भोजनाला 60 आणि भजनाला 8. आधी पोटोबा आणि मग विठोबा. खरं उलट आहे, आधी विठोबा असतो मग पोटोबा असतो. पण आपल्याकडे उलट करून ठेवलं आम्ही. आमच्या सोयीचा परमार्थ आम्ही करतो, आमच्या सोयीनुसार. आमच्या बघण्याचा, चालण्याचा, सगळ्याचा विषय हा भगवंत झाला पाहिजे. म्हणून इंद्रियांना सुद्धा तुकोबारायांनी कामं नेमून दिलेत. घेई घेई माझे माझे, घेई घेई माझे माझे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुझे झाले डोळे तुझे झाले डोळे तुझे झाले माझे वाचे डोळे तुम्ही गारे सुख. डोळे तुम्ही गारे सुख सुख. हे कुणाचंही काम नाहीये, भले भले गांगरून जातात हो. वा वा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. देखवी ऐकवी एक नारायण. बघायचं काय, ऐकायचं काय? श्रवण भक्ती सांगितली, भागवतामध्ये प्रसिद्ध असलेली श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. ऐकायचा विषय भगवंत असला पाहिजे, बघण्याचा विषय भगवंतच असला पाहिजे. आम्हाला काय बघावं वाटतं हा विषय बाजूला आहे. कुठलाही उत्सव असला, काहीही कार्यक्रम देवाचा असला तरी देव बाजूला राहतो आणि आपली आवड मध्ये येते. आपण परमार्थ आपल्या आवडीकरता करतो, देवाच्या आवडीकरता नाही करत. हे मान्य करूया बरं का, कारण त्याची सत्ता आपल्याला मान्य नाही. सत्ता सकळ तया हाती माझी किव काकुळती. तुकोबराय म्हणतात, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. त्याला देऊन टाकायचंय सगळं. आमच्या सगळ्या कर्मेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा एकच विषय असला पाहिजे, तो म्हणजे परमात्मा पांडुरंग, जो नामदेव महाराजांचा होता, जो तुकोबांचा होता. आमच्या शबरी मातेनी किती वाट बघावी हो देवाची, प्रभू रामचंद्रांची. त्याला बघण्याकरता आतुर झाली होती. अखंड अहर्निश भजन, अखंड अहर्निश नामस्मरण होतं. गुरुदेवांनी सांगितलं होतं, माझ्या वचनांवर विश्वास ठेव, प्रभू येतील. 8व्या वर्षी घर सोडलं होतं. 8व्या वर्षी घर सोडलं आणि एका विलक्षण ध्येयाने प्रेरित झालेलं जीवन, की जिथं राम नाही तिथं मी राहणार नाही. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदले राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखाला की आरण्य सेवीत जावे. जंगलात गेली हो आणि रामाला प्रार्थना करायला लागली, तुम्ही आम्ही कधीतरी असं भजन करावं बरं का. समर्थांनी करुणाष्टक लिहिली. कधीतरी देवापुढं बसावं, मोकळ्या मनाने रडावं देवापुढे. आपण कधी बोलतही नाही त्याच्याशी कधी संवाद नाही. प्रपंचासाठी खूप करतो आम्ही, खूप इतकं करतो नातेवाईकांसाठी. आणि मी नेहमी म्हणते, ज्यांच्यासाठी करतात ती नात्यातली माणसं नात्यातली.
नात्यातली असतात ती नात्यातली असतात. म्हण आहे नाती गोती, गोत्यात आणतात ती नाती आम्हाला. मग नात्यांसाठी कितीही करा, कितीही करा. 25 वर्षापूर्वी अमुक अमुक लग्नात अमकीनं मला हलकी साडी दिली, ते 25 वर्ष आम्ही लक्षात ठेवतो. ह्याला म्हणायचं गोतावळा नातेवाईक. कितीही करा प्रपंचासाठी, केलं म्हणून कुणीच म्हणणार नाही. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आमचे म्हणतात, तुम्ही माझ्या रामासाठी एवढंसं करा, एवढं करा, तो तुमच्यासाठी सगळं द्यायला समर्थ आहे, सिद्ध आहे. एक करा, पुढची 2 शून्य तो ठेवेल. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. छान प्रार्थना करावी, किती गोड आर्त स्वरात प्रार्थना सांगितली. परम दिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझ विणशिण होतो धाव रे धाव आता. वा. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. विलक्षण ध्येयाने बाहेर पडली 8व्या वर्षी शबरीमाता आमची. 12 वर्ष रानोमाळ भटकत राहावं. एक तप पूर्ण झालं, देवाच्या पायाशी तप पूर्ण झालं की मग भगवंत पत देतो आपल्याला, बरं का. एक तप पूर्ण झालं, गुरु भेटले पंपा सरोवराजवळ ऋषमुख नावाचा पर्वत, आणि तिथे आश्रम भेटला मतंग ऋषींचा. एकदम कसं जायचं, गुरुदर्शनाला जाण्याचे काही नियम आहेत, शास्त्र आहेत, काही विधी आहेत, एकदम नाही जाता येत. म्हणून तिथूनच नमस्कार करावा. आणि रोज विचार केला, निरीक्षण केलं, रोज पहाटे ब्रह्ममुहूर्ताला मतंग ऋषी आपल्या शिष्यांच्या सोबत स्नानाला जायचे नदीवर, आणि त्या वाटेने जायचे. ती वाट अत्यंत खाचखळग्यांनी भरलेली होती. मग गुरुचरणाशी किंवा भगवंत चरणाशी काहीतरी सेवा करावी, मग मेवा मिळतो, नाही का. त्यामुळे सेवा करायची ठरवलं. रोज तो रस्ता झाडायची, स्वच्छ करायचा. आणि आलं लक्षात एक दिवस गुरूंच्या, कुणीतरी हा रस्ता रोज स्वच्छ करतंय म्हणाले. म्हणून पहाटे उठले 2:30 वाजता आणि रस्ता झाडण्याचा आवाज आला. पर्णकुटीचं दार उघडलं, पाहिलं, जवळ गेले. समीपता आली, सरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. समीपता आली आणि म्हणाले, विचारले, कोण आहेस तू? आता तिने ओळखलं, अवसर बार बार नाही आहे. आता स्वतः गुरु विचारतायत, मी कोण? उत्तर मिळालं, मला माहित नाही देवा मी कोण आहे, तुम्ही सांगा मी कोण, तुम्ही सांगा मी कोण. इथे कुठे राहतेस? आश्रमात राहा म्हणून पर्णकुटी बांधून दिली, राहिली. सगळी सेवा करावी गुरुदेवांची, गुरुपत्नींची, ज्ञानार्जन करावं. दिवसामागून दिवस गेले आणि मतंग ऋषींनी सगळ्या शिष्यांना एकदा बोलावलं आणि सांगितलं, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संत हाती आला. मला गेलं पाहिजे, आता निरोप आलाय, जावं लागेल. सगळे शिष्य भेटायला लागले. शबरींनी सांगितलं, गुरुवर आपण जाल आणि मग मला अंतर मिळेल, मी कशी राहू इथे आश्रमात? मंत्र देतो म्हणाले, त्या मंत्राशी अहर्निश जप कर. आणि कर्णरंध्रामध्ये मंत्र पेरला, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड नामाशी अनुसंधान, अखंड भजन असेल ना आयुष्यामध्ये, तयाचे भजन चुको नको का तुकोबराय म्हणतात. काय अवस्था प्राप्त होते? निर्वाण षटकामध्ये आद्य जगद्गुरु आचार्य शंकराचार्य म्हणतात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं विलक्षण अवस्थेला जीव जातो की नाही. आणि त्या शबरी मातेनी तिथं राहावं, गुरुदेवांकडून मंत्र प्राप्त करून घ्यावा. आणि मंत्र मिळाल्यानंतर त्या मंत्राशी अखंड अनुसंधान करावं. रात्रंदिवस अहर्निश, येता जाता, उठता बसता, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम, अखंड नाम घ्यावं, अखंड नाम. त्याचा परिणाम असा झाला, गुरुजींनी सांगितलं होतं, लोक देवाकडे जातात, देवळात जातात, पण शबरी तू इतकी भाग्यवान ठरशील की दैवत तुझ्यापर्यंत चालत येईल. अनंतकोट ब्रह्मांड नायक त्रिभुवन श्रीमंताला तुझ्यापर्यंत यावं लागेल. आणि मग वनवासी असलेले प्रभू रामचंद्र या पर्वताच्या दिशेने निघाले. आश्रम दिसला, पावलं निघाली आश्रमाकडे. लक्ष्मण महाराज सांगत होते, दादा कुणाचा तरी आश्रम आहे, नका जाऊ. नाही हो,
देव निघाले पुढे. शबरी माता वय जरा जर्जर झालेलं, किती वर्ष वाट बघावी. 96व्या वर्षी रामदर्शन आहे असं म्हटलंय बरं का. हा म्हणूया, इतकी वाट बघावी, इतकी वाट बघावी. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, पतित पावना श्री रघुराया, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा, पाहिन पूजिन टेकिन माथा. तोच स्वर्ग मग तिथेच येईल, तोच स्वर्ग मग तिथेच येईल, पुरेपणा जीवना, रामा रघुनंदना, प्रभू प्रभू कधी याल म्हणून वाट बघावी. कवींनी वर्णन केलंय, देहाची अशी अवस्था झाली होती की कावळे आणि गिधड तिच्या शरीराचं मांस लचके तोडून न्यायला लागले बरं, जिवंत शरीराचे, कारण अस्थिपंजर देह झाला होता, कुडीत प्राण शिल्लक होता. आणि शबरी माता म्हणायच्या की कागा कागा सब कुछ खाइए, चुन चुन मेरा मांस, लेकिन दो नयन मत फोडिये, प्रभू मिलन की आस. सगळं घेऊन जा म्हणायचे, पण कुडीत प्राण शिल्लक आहे तोपर्यंत माझे डोळे फोडू नका, डोळे शिल्लक ठेवा, मला रामाला बघायचंय, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. हे सगळं कळलं होतं. रामांची वाट बघत होत्या, इतक्या आर्ततेने वाट तुम्ही आम्ही कधीच बघत नाही बरं. इतकं रडावं देवाजवळ, इतकं तळमळावं, श्वासासाठी जितके तळमळतो ना तितके भगवंतासाठी तळमळावं. संत तळमळले म्हणून वेळोवेळी भगवंताला यावं लागलं होतं. प्रत्येकासाठी आले भगवंत, सगळ्यांसाठी आले. प्रभू निघाले, इकडं पावलं वळली आणि निढळावर हात ठेवून शबरी मातेने पाहावं, प्रभू येताना दिसतायत. आणि काय रूप देवाचं. तरुणो रूप संपन्नो सुकुमारौ महाबलो, बुधकौशिक ऋषी रामरक्ष स्तोत्रात सांगतात कसा आहे माझा राम. मदनाचा पुतळा, राजस सुकुमार, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. तेणे माझा केवळा, तेणे माझा केवळा वेधियले, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू, रूपाचा आनंद वर्णू मी काय, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. सुंदर भगवंतांचं मनमोहक रूप शबरी माता पाहतीये आणि एक एक पाऊल टाकत येत आहे. देवा या, देवा या, असे या, असे. चारही बाजूंचे रस्ते स्वच्छ केले होते. रस्त्याच्या दुतर्फा फुलांची झाडं लावली होती, गोमयाचे सडे टाकले होते, रांगोळ्या काढल्या होत्या. रोज वाट बघावी इतकी तयारी करावी. आणि प्रभू येताना दिसले, प्रचंड भाव विभोर परिस्थिती. रामा या, असे या, असे या, असे या करत करत एक ओंडका होता लाकडाचा, त्याच्यावर एक वलकल टाकलं आणि बसवलं. प्रभू इथे बसा. तुमच्या माझ्या दृष्टीने तो लाकडाचा ओंडका होता, ते वलकल होतं, पण शबरीच्या दृष्टीने काय होतं सांगू का. आता हृदय हे आपुले, चौफाळुनी या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. हृदयाच्या सिंहासनावर प्रतिष्ठित केलं. डोळे भरून रामांना पाहत होत्या. उष्टी बोरं आणली समोर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विनवित शबरी रघुराया ते तुझसाठी आणली आज मी बोरे, भागला भुकेला असशील जरी तू देवा, जमविला रानचा हा मेवा. घ्या देवा. भगवंतांनी मूठ भरली बोरांची. लक्ष्मण महाराज सांगत होते, देवा घेतल्यासारखं करा पण खाऊ नका, उष्टा येते. भगवंतांनी सगळी मूठ त्याच्याच हातात आधी दिली.
त्यांनी खाल्ल्यासारखं करावं, मागच्या मागे फेकून द्यावं. पण भगवंतांना आलं ना लक्षात, चिटिके पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. आपल्याला वाटतं त्याला काय दिसतंय, त्याला काय कळतंय, पण आयुष्याचा कायम मंत्र जर राम असेल ना, तर राम आमच्यावर लक्ष ठेवू नये एवढं कायम लक्षात ठेवावं. जीवनाचं ध्येय प्रभू राम, जीवनाचं ध्येय आपलं इष्ट आराध्य उपास्य दैवत. शबरीने ध्येय ठरवलं होतं, प्रभूंना यावं लागलं, तिथेच चिता रचली, शेवटी इच्छा पूर्ण करावी लागली. चंदनाची चिता रचली, तिथे उभी राहिली आणि स्वतःच्या हाताने प्रभूंनी अग्नी द्यावा आणि मग देह आत्मज्योतीमध्ये विलीन व्हावा. मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, असा अवस्था, अद्वैताचा साक्षात्कार प्राप्त व्हावा संतांना. अशी सुंदर वाट बघावी आम्ही सुद्धा. आणि एवढं सगळं केल्यानंतर मनातला मीपणा दूर गेला पाहिजे की नाही, मला सांगा. तो दूरपणा जाण्याकरता मान्य करूया की आमच्या मनाच्या ठिकाणी निर्माण होणारा जो अहंकार नावाचा विषय आहे की नाही, तो सुद्धा भगवंतांच्या कृपेमुळेच होतो बरं का. भगवंतांची कृपा असेल तर तो अहंकार दूर होईल. सगळा करता करविता परमेश्वर आहे, तुकोबात सांगतात अभंगाचं 3रं चरण. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून. मानसाचे देव चालवी अहंता, मानसाचे देव चालवी अहंता. करता मनोदय, मीचे एक करता मनोदय. मनोनय देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. मीचे एक वार्ता मनोनय, मीचे एक वार्ता मनोनय. रखुमाई जय गोपाल, गोपाल,